संत दर्शन फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत एक अख्खा दिवस अगदी छान पैकी घालवण्यासाठी असलेला एक परफेक्ट स्पॉट आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळशी तालुक्यात हडशी या गावात आहे. हे ठिकाण हडशीमध्ये असलेल्या एका डोंगरावर असून इथे पोहोचल्यानंतर पठारावर आपल्याला भली मोठी पार्किंग पाहायला मिळते. इथे पार्किंगचे काही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात नाहीत. पार्किंग कडून म्युझियम कडे जाण्याच्या रस्त्यात एक ऍडव्हेंचर पार्क ही आहे आणि हे आहे संत दर्शन म्युझियमचे प्रवेशद्वार. इथे 3 ते 10 वर्षाच्या मुलांना 100 रुपये तर 10 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना 200 रुपये तिकीट आहे. आपण तिकीट घेतलेलं आहे. चला तर मग बघूया संत दर्शन मध्ये नक्की काय आहे. या ठिकाणी आपल्याला भारतात होऊन गेलेल्या अनेक संतांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग व त्यांची जीवनशैली पाहायला मिळते. प्रवेशद्वारावरच अनेक सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. आपल्या आयुष्यात कोणत्याही शुभ गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशाने होते आणि म्हणूनच आपल्या संत दर्शनाची सुरुवात इथे बाप्पांच्या दर्शनाने होते. बाप्पांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला दर्शन होतं ते त्रिमूर्तीचं, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्रिमूर्तीचं दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला समोर दिसतं ते एका सिंहाचं भलं मोठं शिल्प. इथून आतमध्ये जाण्याचा रस्ता गुहेतून गेल्यासारखा आहे. चला तर मग पुढे जाऊन बघूया की आपल्याला काय पाहायला मिळतं. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात महादेव, शंकर पार्वती आणि पार्वती मातेने मांडीवर घेतलेला बाल गणेश. या म्युझियम मध्ये असणारी ही सर्वात सुंदर मूर्ती असावी. भगवान शंकरांसमोर असलेली ही नंदीजींची मूर्ती ही अतिशय सुंदर आहे. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे एका जंगलाचा देखावा उभारण्यात आलेला आहे. आणि इथे आपल्याला दिसतो श्रावण बाळ. काशीला जाण्याची आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने त्यांना कावडीत बसून जंगलातून प्रवास केला. तो प्रसंग इथे साकारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतात संत रविदास. ते एक प्रसिद्ध कवी आणि समाजसुधारक होते. श्रम करत असताना ते मातृपितृ सेवाही करत असत. या ठिकाणी आपलं काम करत असताना आपल्या केसांनी आई वडिलांचा झुला झुलवत असतानाचं संत रविदासांचं दृश्य इथे साकारण्यात आलेलं आहे. चला पुढे जाऊन पाहूया की यानंतरचं दृश्य काय असणार आहे. इथे आपल्याला पाहायला मिळतो भक्त पुंडलिक. पुंडलिकाची मातृपितृ भक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. देव आलेले पाहून त्याला खूप आनंद झाला, पण विचलित न होता जवळ पडलेली वीट देवाला उभं राहण्यासाठी देऊन पुंडलिकाने आधी आई वडिलांची सेवा पूर्ण केली आणि त्यानंतर देवाकडे पाहिले. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो बाळ नामदेवाचा हट्ट. हा नैवेद्य देव्हाऱ्यात देवाला देऊन ये असं आईने सांगितल्यावर बाळ नामदेव देव्हाऱ्यासमोर जाऊन हट्ट करू लागला की तू जेवूनच घे, त्याशिवाय मी जाणार नाही. आणि विठुराया खरंच जेवायला आले. तो प्रसंग इथे साकारण्यात आलेला आहे. यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती संत जनाबाईची भक्ती. संत जनाबाईने विठ्ठलाला मायबाप मानले होते. त्या पांडुरंगाची मनोभावे भक्ती करत असत. त्या काम करताना थकल्या की प्रत्यक्ष पांडुरंग जनाबाईला दळण कांडण गोवरा आणून देण्यात तसेच पाणी भरून देण्यास मदत करत असत. संत जनाबाई काम करताना पांडुरंगांशी गप्पाही मारत असत. त्यानंतरचा प्रसंग आहे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईंचा. ज्ञानेश्वरांनी काही कारणाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. तेव्हा त्यांची बहीण मुक्ताबाई यांनी त्यांना बाहेर आणण्यासाठी ताटीचे अभंग रचले. तो प्रसंग इथे साकारण्यात आलेला आहे. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतात चांगदेव. ते एक प्रसिद्ध योगी आणि संत होते. असं सांगितलं जातं की ते 1400 वर्ष जगले आणि त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यानंतरचा प्रसंग आहे चांगदेवाचं गर्भहरण.
एकदा चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा दाखवण्यासाठी वाघावर बसून हातात नाग घेऊन आळंदीला आले. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी बसलेल्या पडक्या भिंतीला आदेश दिले. ती निर्जीव भिंत संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती या 4 भावंडांना घेऊन आकाशातून निघाली आणि चांगदेवांजवळ पोहोचली. ते पाहून चांगदेव महाराजांचं गर्वहरण झालं. त्यानंतर आपल्याला 2 प्रसंग पाहायला मिळतात. पहिला म्हणजे एकदा एकनाथ महाराज काशी विश्वेश्वर वरून ब्राह्मणांसोबत गंगेचं पवित्र पाणी पैठणला घेऊन येत होते. तेव्हा त्यांना एका दुष्काळी भागात एक गाढवीन पाण्यासाठी तडफडताना दिसली. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन सोबत आणलेले गंगाजल त्या गाढविनीला पाजून तिला जीवनदान दिले. आणि दुसरा प्रसंग म्हणजे पैठणमध्ये गोदावरी तीरी एक लहान बाळ वाळूत रडत असताना एकनाथांनी पाहिलं आणि त्यांनी त्या रखरखत्या उन्हातून त्या बाळाला उचलून घेतले. ते जातीभेद करत नसत. त्यानंतरचं दृश्य म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात तेर या गावी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले. त्यावेळी स्वतः पंढरीचा विठुराया आणि माता रुक्मिणी या आपला भक्त गोरा कुंभार यांच्या घरी गाडगी मडकी बनवण्याचे काम करू लागले. माता रुक्मिणी पाणी भरून विठुरायाला मदत करू लागल्या. तिथून पुढे आल्यानंतर जो प्रसंग साकारण्यात आला आहे तो म्हणजे भक्तीचा मळा. पंढरपूर जवळील अरणगाव येथे सावतामाळी विठ्ठलाचे नाव घेत आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असत. शेतात काम करता करता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा अभंग म्हणत असत. अनेक वेळा पंढरीचा पांडुरंग शेतात येऊन सावतामाळ्याला काम करू लागत. एकदा पंढरीत पांडुरंग नाही म्हणून त्यांचा शोध घेत ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज सावतामाळ्याकडे येऊन विठ्ठलाची भेट घडावी म्हणून विनवणी करू लागले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम यांची भेट. तिथून पुढे आल्यानंतर आहेत पंढरपुरात विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचं समर्पण करताना संत सखू. यानंतर आपल्याला पाहायला मिळतो शेगावच्या गजानन महाराजांचा चमत्कार. काही साधू गजानन महाराज ढोंगी आहेत हे सिद्ध करण्यासाठी शेगावी आले. त्यावेळी महाराजांनी बिगर काडीची चिलीम पेटवली आणि चमत्कार दाखवला. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला जो प्रसंग पाहायला मिळतो तो म्हणजे श्री गुरूंनी वारुळातून प्रकट होऊन एका लाकूड तोडाला आशीर्वाद दिला तो क्षण. इथून पुढे आल्यानंतर जेव्हा साईबाबांनी उकळत्या भातात हात घालून तांदळांचं उदाहरण देऊन लोकांना सर्व धर्म समभावाचा संदेश दिला तो प्रसंग इथे साकारण्यात आलेला आहे. सर्व धर्म आणि सर्व जाती एक आहेत. प्रेम ही मानवत आहे. सबका मालिक एक श्री राम अल्लाह मालिक. अन्नदान श्रेष्ठ दान. बाबा दररोज आपल्या हाताने स्वयंपाक करत असत. यानंतर साईबाबांच्या आयुष्यातले काही प्रसंग इथे दाखवण्यात आलेले आहेत. एके ठिकाणी साईबाबा आपल्या भक्तांना काही उपदेश देत आहेत आणि सगळेजण अगदी भक्तिभावाने तो उपदेश ऐकत आहेत असा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मन भारावून टाकणारा पालखी सोहळा. आपल्या भक्तांना अंगाखांद्यावर घेऊन जाणारी विठू माऊलीची मूर्ती आणि भक्तीत मग्न झालेले वारकरी. पंढरीची वारी पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची भली मोठी शिल्प पाहायला मिळतात. या ठिकाणी संत सेना न्हावी,
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांची शिल्प, याशिवाय संत चोखामेळा, ब्रह्मचैतन्य महाराज, संत बाळूमामा, संत कबीर, गुरु गोविंद सिंहजी, श्री चक्रधर स्वामी, आचार्य आनंद महाराज, गगनगिरी महाराज, संत गाडगे बाबा, मदर टेरेसा आणि स्वामी विवेकानंद अशा बऱ्याचशा संतांची शिल्प आहेत. मला असं वाटतं की इथल्या व्यवस्थापनाने या पर्टिक्युलर ठिकाणाचं नूतनीकरण करायला हवं, कारण बरीचशी शिल्प खराब होताना दिसत आहेत. हे ठिकाण अतिशय सुंदर आणि युनिक आहे. माझी इथल्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट असेल की त्यांनी या ठिकाणाची काळजी घ्यावी. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे श्रीकृष्णाचं गोकुळ. कृष्णाच्या गोकुळातून पुढे आल्यानंतर आपल्याला अजून काही संत महात्म्यांची शिल्प पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इथे असणारं सर्वात मोठं शिल्प म्हणजेच साईबाबा. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला अनेक देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. ही सगळी शिल्प अतिशय सुंदर आहेत आणि याच्यावर अगदी बारीक नक्षीकाम केलेलं आहे. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात झोपाळ्यावर बसलेले राधाकृष्ण. त्यानंतर आहेत हत्तींसोबत असलेले श्री सत्य साईबाबा. आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळतो एक कृत्रिम पण सुंदर असा धबधबा. इथून पुढे एक मोठं असं प्रांगण आहे आणि त्या प्रांगणात एक सुंदर असं शिल्प आहे ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं. याशिवाय इथे लहान मुलांना आवडणारे सगळे कार्टून कॅरेक्टर्स म्हणजेच मोटू पतलू, पिकाचू, किंग कॉंग, सुपरमॅन असे बरेचशी शिल्प आहेत जिथे लहान मुलं फोटो काढू शकतात आणि छानसा वेळ घालवू शकतात. इथे लहान मुलंच काय पण बरीचशी मोठी माणसंही छान छानसे पोज देऊन फोटो काढताना पाहायला मिळतात. आणि हा आहे बाहेर निघण्याचा रस्ता. अशा प्रकारे आपलं संत दर्शन करून झालेलं आहे. पण आपला दिवस इथेच संपत नाही. या ठिकाणी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी अजून इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. चला तर मग पाहूया. संत दर्शन म्युझियमच्या अगदी समोरच रस्त्याला लागूनच एक सुंदर असं मंदिर आहे, श्री पांडुरंग क्षेत्र मंदिर. या मंदिरात प्रवेश करताना पहिल्यांदाच आपल्याला एक छोटंसं श्री गणेशाचं मंदिर पाहायला मिळतं. बाप्पांचं दर्शन करून झाल्यानंतर बाजूलाच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढून आल्यानंतर समोरच दिसतं विठू माऊलीचं मंदिर. मंदिराच्या परिसरात भला मोठा लॉन आहे जिथे बसून तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत वेळ घालवू शकता. मंदिराच्या समोरच एक अतिशय सुंदर असं गाई वासरूचं शिल्प, त्याशिवाय कमळ, तुळस आणि अनेक फुलांची झाडं आहेत. चला तर मग आतमध्ये जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेऊया. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. हे ठिकाण अतिशय शांत आणि नयनरम्य आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला एक श्रीकृष्णाची मूर्ती आणि एक साई मंदिरही आहे.
या मंदिरात साईबाबांशिवाय श्री दत्त आणि श्री सत्य साईबाबा यांचंही पूजन केलं जातं. मंदिराच्या परिसरात एक हनुमानाचं मंदिरही आहे. हे ठिकाण म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि ॲडव्हेंचर याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणता येईल. संत दर्शन करून झाल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठीचे ऑप्शन्स, ॲडव्हेंचर पार्क आणि बोटिंगचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हो, तुम्ही जर वाकड, रावेत किंवा मुंबईकडे परत जाणार असाल तर जातानाच्या रस्त्यात एक ब्युटिफुल स्पॉट आहे, हर्षी लेक व्ह्यू पॉइंट. अतिशय सुंदर व्ह्यू आहे इथला आणि तुम्ही इथेही बोटिंग करू शकता. तर मग संत दर्शन आणि त्याची माहिती कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच.